नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विरार पश्चिमेकडील नंदाखाल येथे दिल्लीत विद्यार्थ्यांवरील झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जवाबदेही मोर्चा 800हून अधिक विद्यार्थ्यांसह पालक आणि युवक रस्त्यावर. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी नंदाखाल येथे 800हून अधिक विद्यार्थ्यांसह पालक आणि युवक तसेच नागरिक एकत्र येत जवाबदेही मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीतील जंतर मंतर येथे हिंसाचाराला सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांप्रती एकजूट व्यक्त करणे आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून उत्तरदायित्वाची मागणी करणे या उद्देशाने स्थानिक युवकांनी या शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी सुमारे 9:45 वाजता नंदाखाल नाका येथून मोर्चाला सुरुवात झाली. जवळपास 6 किलोमीटरचा प्रवास करून मोर्चा दुपारी 12:45 वाजता पुन्हा नंदाखाल नाका येथे येऊन समाप्त झाला. मोर्चात सर्वजण हातात फलक घेऊन घोषणा देत होते. आम्हाला न्याय हवा, तुमच्या लाठ्या नकोत, अशा घोषणा देत होते. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कथितपणे करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या आणि बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याच्या घटनांविरोधात एकजूट व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराची सखोल चौकशी करावी, कथित गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटना घडू दिल्याबद्दल किंवा त्या रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल सत्तेच्या पदावर असलेल्या संबंधित व्यक्तीचीही जबाबदेही निश्चित करावी. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची दखलही या आंदोलनादरम्यान घेण्यात आली. मात्र केवळ राजीनामा देणे म्हणजे न्याय मिळणे नव्हे, असे आंदोलनाकडून सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेशी संबंधित व्यापक प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत आणि या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर योग्य ती कारवाई करून त्याची जबाबदेही निश्चित करावी, अशी मागणी आंदोलनाकडून करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेच्या नेतृत्वाच्या गुणवत्तेबाबतही आंदोलकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, क्षमता आणि बांधिलकी असलेले मंत्री शिक्षण व्यवस्थेला मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. मोर्चा मार्गावरील असलेल्या असंख्य खड्ड्यांचा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित झाला. तसेच खड्ड्यांमध्ये होणाऱ्या अपघातांबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली. खराब नागरी सुविधांचा अभाव, पावसाळ्यात पाणी साचणे आणि वीज पुरवठा खंडित होणे यामुळे विद्यार्थी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. वसई विरारमधील युवक आपल्या परिसरातील मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवण्यास सज्ज आहेत. यामध्ये सुरक्षित रस्ते, योग्य मलनिस्सारण व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचा यात समावेश आहे. या मोर्चासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या मोर्चाला विद्यार्थ्यांसह युवक वर्ग, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल, वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.